स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व माझ्या लातूरकरांना, जिल्हावासियांना मनापासून शुभेच्छा देतो। देशाची अखंडता, एकता राखण्याचं काम आपण करूया। ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, ते स्वातंत्र्य जपण्याचं काम आजची पिढी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून करूया। आज नवीन आव्हानं आहेत, नवीन संकटं आपल्या पुढे आहेत। देशाच्या बाहेरनं पण आपल्यावर संकट येऊ पाहतात आणि देशांतर्गत पण संकटांना आपण तोंड देतोय। पण अशा याच्यामध्ये आपण भारतीय म्हणून एकत्र राहून एक दिलानं आपला देश, भारत देश पुढं कसा जाईल, अखंड कसा राहील, देशाची प्रगती कशी होईल आणि पुढची युवा पिढी जी आहे ही नुसती लातूर किंवा महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर आपली भारताची युवा पिढी, लातूरची युवा पिढी ही जगात कशी नाव निर्माण करेल, कमवल, या दृष्टीनं आपण पुढचं नियोजन करूया। परत एकदा मी सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। मोठं आवर्षण आहे, मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कशा पद्धतीनं प्रशासन व्यवस्था करत आहे? आता थोडं अजून पण काय म्हणायचं, परतीच्या पावसाचं थोडा अंदाज वर्तवला जातोय। कारण आपल्याला पण माहीत असेल, कालच विदर्भ, मराठवाडा वगैरे ह्याच्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं आणि शासनानं पण अंदाज दिलेला आहे। पण नक्कीच आजची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा पावसाच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं लातूर जिल्ह्यामध्ये चिंतेची आहे। पाणीसाठा आपण राखून ठेवलेला आहे, पिण्याच्या पाण्याचं प्रामुख्यानं ज्याला प्राधान्य सरकारनं दिलेलं आहे, त्यात कुठेही अडचणी येणार नाहीत एवढं आपण नियोजन पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं करतो आहे। पुढची एकंदर पावसाची परिस्थिती, कारण बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात जो आहे तो परतीचाच पाऊस आपल्याकडं होतो। हे आपल्याकडं जसा मी ज्या जिल्ह्यात येतो म्हणजे मान्सून जो आमच्याकडं सुरू होतो तसा पाऊस आपल्याकडे या जिल्ह्यात होत नाही, परतीचाच पाऊस असतो। मग थोडा अजून आपण म्हणजे मला वाटतं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया की तो पाऊस तरी काही प्रमाणामध्ये आपल्या इथं आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावा। काल सोलापूरमधनं येताना काल पंढरपूरपर्यंत फार मुसळधार पाऊस होता। ते काल पंढरपूर मोहोळ हायवेला हे भरपूर पाऊस झाला आणि पाणी वगैरे, तर तसाच पाऊस जर तो पुढं सरकला तर जी चिंतेची परिस्थिती आहे ती नक्कीच थोडी कमी होईल। पेरणीच्या बाबतीमध्ये मला वाटतं 91-92% पेरण्या आपल्या जिल्ह्यातल्या झालेल्या आहेत। कारण दर आठवड्याला राज्य सरकारकडनं कॅबिनेटमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जातो, मुख्यमंत्री स्वतः आढावा घेतात। त्यामुळं लातूर जिल्ह्याचं मी नेहमी काय शासनाकडनं येतं, आज 91-92% पेरणी झाली आहे। पण पाऊस असाच जर आपल्याला हुलकावणी देत राहिला तर ती पेरणी नक्की धोक्यात येईल। त्याच्यावर योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासन पण लक्ष ठेवून आहे आणि राज्याकडनं पण वेळोवेळी आम्हाला सूचना दिल्या जातात। लातूर शहर महानगरपालिकेमध्ये पुतळ्यावरून राजकारण होतं। शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेच्या प्रिमाइसेसमध्ये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु महापालिकेनं ठरावामध्ये आदर्श कॉलनीचा ग्रीन बेल्टमध्ये केलेला आहे। कसं बघताय? आता खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की महानगरपालिकेच्या आवारामध्ये पुतळा व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व खर्च राज्य सरकारकडनं केला जाईल हे पण त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळं माझं नक्कीच अपेक्षा म्हणा किंवा हे की कुठेही त्याला वेगळं वळण न देता योग्य जागा चाकूरकर परिवाराशी चर्चा करून त्यांनी महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये ठरवावी किंवा ताईंशी मी पण बोलीन, कारण शेवटी कुटुंबियांचं या ह्याच्याबद्दल काय ह्याचा पण थोडं आपण मत घेतलं पाहिजे आणि मग चाकूरकर ताईंकडनं जे काही सूचना वगैरे थोड्याफार येतील आम्हाला त्याचा हे करून आम्ही पुढची कार्यवाही करू। पण मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे अशी नक्कीच माझी महानगरपालिकेकडनं मनपानं ठराव केलेला आहे। परवा सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ हा विषय गोंधळ झालेला कसं आहे, एक लक्षात घ्या की मनपा ठराव केला वगैरे सगळं एक बाजू आहे, पण शेवटी
म्हणजे आता आम्हाला काही राजकीय ह्याच्यामध्ये हे नाही करायचं, त्याला कुठला राजकीय रंग नाही द्यायचा. पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींना मुद्दामून अडवण्याचं काम जर झालं तर मनपाच्या वर पण राज्य सरकार आहे आणि नगरविकास खातं पण आहे. हे पण मनपानं थोडा विचार केला पाहिजे. आम्ही कुठल्याही मनामध्ये जरी आमची आता पक्ष म्हणून बोलायचं म्हटलं, आमची सत्ता भाजपमध्ये आली नसली तरी आम्ही कुठेही भेदभाव न ठेवता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण मुद्दामून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टीला जर खो घालायचा प्रयत्न झाला तर मग आमच्याकडं पण शासनाकडं पण आपले अधिकार आहे. गरज पडली तर आम्ही तेव्हा जायकवाडीत बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी जुनी इमारत शिवछत्रपती त्याची चर्चा पाडण्याचा काँग्रेसला पत्र दिलेलं आहे नगरसेवकांनी. आता आम्ही मध्ये 2 मीटिंग याच्याबद्दल झाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दल आणि आपले बंतेजी आहेत ह्यांचं थोडं हे की त्या स्मारकाचं जरा स्वरूप मोठं व्हावं. आता ती चर्चा चालू आहे की शिवाजी महाराजांच्या नावानं असणारी लायब्ररी जी आहे त्याच्याबद्दल काय करायचं काय नाही करायचं, कसा मार्ग काढायचा. कारण स्मारक झालं पाहिजे ही आपली सगळ्यांचीच भावना आहे. पण उगाच हे काहीतरी त्याच्यातनं वादाचा विषय होऊ नये ही पण आमचं लक्ष त्याच्यावर आहे की सर्वानुमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी यांनी कुठल्या एका समाजासाठी काम नाही केलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेला स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी 18 पगड जाती आपण म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान लिहिलं हे त्यांनी कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही संविधान दिलेलं, हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी दिलं. हा अधिकार त्यांनी सगळ्यांना एक समान दिलाय. त्यांनी असं नाही केलं की एका जातीला जास्त अधिकार दुसऱ्या जातीला वेगळा किंवा एखाद्या धर्माला त्यामुळं शेवटी हे सगळ्या समाजाची लोक होती. त्यामुळं सर्वांनी मिळून ह्याच्यावर निर्णय आणि काय योग्य तोडगा आम्ही बसून त्यांच्याशी सगळ्यांची. जायकवाडीचं पाणी मांजरामध्ये सोडा अशी मागणी केलेली आहे. संसदेत देखील पंतप्रधानांना पत्र देण्यात आलेलं आहे. प्रशासनाच्या वतीनं काही तशा पद्धतीनं पावलं उचललेत का किंवा तसं सांगण्यात आलंय का? थोडं मी इरिगेशन विभागाकडनं माहिती घेईन ह्याच्याबद्दल काय नियोजन वगैरे कारण आज माझ्याकडं आता ही माहिती आत्ता लगेच नाही आहे. पण मी आपण म्हणलंय तशी नक्की माहिती घेईन किंवा ह्याच्यावर काही कार्यवाही करण्याच्या सूचना इरिगेशन विभागानं दिल्यात का म्हणजे मंत्र्यांनी वगैरे किंवा वर्ण काय आलं आणि जे काय असेल सूचना जर आल्या असतील त्याचं आम्ही पालन. सर आपण ज्या विभागाचे मंत्री आहात PWD खात्याला काल काही मुरुडच्या शेतकऱ्यांनी तिथल्या कार्यालयावरती जप्ती आणली, तिथले कम्प्युटर जप्त करण्याचा प्रयत्न झाला. 20 वर्षापासून मुरुड बायपासचं त्यांचं भूसंपादन झालं होतं, त्यांना पैसे देण्यात आले नव्हते म्हणून कोर्टातून ऑर्डर आणून त्यांनी जप्ती आणली होती. सर मी माहिती घेतो याची की तसं पैसे जर राहिले असले तर नक्कीच ते अदा केले जातील. त्यात काही कायदेशीर विषय झाले असले तर ती पण माहिती घेऊन शेतकऱ्यांना न्याय नक्की देण्याचं हे होईल. कुठेही आपण शेतकऱ्यांवर जमिनी घेताना रस्त्यासाठी अन्याय होईल किंवा त्यांना त्यांच्या जो काही मोबदला आहे त्याच्यापासून वंचित राहतील असं विभागामार्फत कधी होणार नाही. रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न सध्या चर्चेला जातो. एक कसं आहे की आपण एक लक्षात घ्या की रस्ते जे आहेत ही 3 विभागामध्ये PWD ग्रामविकास आणि शहरामधले जे येतात ते महानगरपालिका म्हणजे नगरविकास. आता थोडं काय होतं म्हणजे ठीक आहे शासन म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी पण रस्ता तो जिल्हा परिषदकडचा आहे का PWD कडचा आहे ह्याची थोडीफार शहानिशा न करता रस्ता म्हटलं की PWDचाच आहे असं थोडं होतं हे लक्षात घ्या. आमचं असलं तर आमची जबाबदारी आहेत. आम्ही जर आमचा नसला तर आम्ही ग्रामविकासला पण सूचना करू किंवा त्यांनी वेळच्या वेळी दुरुस्त्या कराव्यात. महानगरपालिकेचं असलं तर त्यांच्या माध्यमात पण रस्ते सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातात आणि वेळोवेळी आपण त्या पद्धतीनं PWD जे आहे आपण त्या पद्धतीनं प्रोग्रॅम पण त्यांना मंजूर करून देत असतो. आपल्या पण जिल्ह्याचा प्रोग्रॅम खड्डे भरण्याचा वगैरे जे काही तातडीच्या दुरुस्ती ह्याचा आजसुद्धा मंजूर आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण दिरंगाई वगैरे लावलेली नाही. आणि जर कुठं PWDच्या रस्त्यावर असं काही घडलं असेल किंवा अशा पद्धतीनं रस्ता खराब असेल
तर तो आम्ही तातडीनं दुरुस्त करू. ठीक आहे.